रेड्यामध्ये आला वासुदेव टाळ वाज झुन झुन झोपू नका तुम्ही गाणं ऐका झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन साधू संत विचारवंत होऊन गेले भारती धर्मनीतीच्या गोष्टी सांगून धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती ज्ञानदेवन रेड्यामध्ये देवकी हो पाहिला त्यांनी देवकी हो पाहिला पाषाणाचा देव नामदेवा संगे जेवला पाषाणाचा देव नामदेवा संगे जेवला पाषाणाचा देव नामदेवा संगे जेवला मानसातला देव तुकाने अभंगी गायला मानसातला देव तुकाने अभंगी गायला वृक्षवल्लरी रान पाखरी वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला वृक्षवल्लरी रानपाखरी भरून तो राहिला वृक्षवल्लरी रानपाखरी भरून तो राहिला उच्च नीच ना कोणी ऐसी एकनाथांची वाणी माझ्या एकनाथांची वाणी ग्रामसफाईचा संदेश दिला ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी ग्रामसफाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी ग्रामसफाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी शंभो शिवशंकर हर 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 महादेव अहो वासुदेवा बोला बाई अहो ही घ्या माझी भिक्षा आणि मला दान पावलं बाई तुमच्या अंगणात आलो अंगण झाडलेलं नाही सडा टाकलेला नाही रांगोळी काढलेली नाही ही 7-8 मुलं खेळतात ती कुणाची ही वय अहो माझीच आहेत की किती मुलं आहेत तुम्हाला मला की नाही वासुदेवा 4 पोरं आणि 3च पोरी आहेत काय 4 पोरं आणि 3च पोरी आणि आता देव देईन ते काय बाई एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा लोकाला 30-30 टन ऊस होतोय 40-40 टन मोसंबी होती 50-50 क्विंटल कापूस होतोय अहो बाई मी शेतीच्या उत्पन्नाबद्दल बोलत नाही तुम्हाला एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा आमचा गरीबाचं दुसरं काय उत्पन्न आहे बरं अहो बाई मुलं म्हणून म्हणजे काय उत्पन्नाचं साधन झालं का बरं मला सांगा ही मुलं शाळेत जातात का माय आणि काय देते ती शाळा बाई उगाच लेकराला 4 भीतीच्या आत नेऊन घालायचं दिवसभर लेकरू कुडकुड करताय दुपार लोक पोटाला अन्नाचा कण लागत नाही म्हणजे शाळेत जातात का म्हणजे शाळेत जात नाही मग नेमकं काय करतात ही मुलं मग मोठं पोरग दामो अन्नाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आणि 2 नंबरचं पोरग इट भट्टीवर जातं इटा वायाला आणि 3 नंबरचं पोरग आडरी घेत आहे कोणाच्या 10च्या कोणाच्या 20च्या आणि पोरगी माझ्या संग इथे रानात खुरपायला म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्व कळलेलं दिसत नाही बरं मला सांगा तुमच्याकडे शौचालय बांधलेलं आहे का आणि काय असते ते अहो संडास बांधलेला आहे का अहो वासुदेवा संडास काय बांधून ठेवायची वस्तू आहे का अहो आम्ही एका डब्यामध्ये 2-3 जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडेला जातो अहो बाई सरकारनं लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधायला सांगितली आणि अजूनही तुम्ही उघड्यावर जाता म्हणजे तुम्हाला स्वच्छतेचंही महत्व कळलेलं अजून दिसत नाही बरं मला सांगा निदान तुम्ही गटात तरी आहात का हो आमचा तर लय मोठा गट आहे 10-7 बायाचा गट आहे आमचा म्हणजे 17 बायांचा तुमचा गट आहे हो 17 गितर नाही 10-7 बाया असे मोजून मापून आहेत एक कमी नाही एक जास्तीची नाही अहो बाई त्याला 17 म्हणतात ना बरं कशाचा गट आहे तुमचा आमचा उदाड्याचा गट आहे आम्ही 17च्या 17 रानात जातो खुरपायला अहो बाई मी तुम्हाला खुरपण्याच्या गटाबद्दल बोलत नव्हतो महिला बचत गटाबद्दल बोलत होतो आणि ते नाही मग माहिती आहे आम्हाला नाही 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 जोपर्यंत तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळत नाही आरोग्याचं महत्व कळत नाही आर्थिक उलाढालीचं महत्व कळत नाही तोपर्यंत हा वासुदेव तुमच्या घरची भिक्षा घेणार नाही हा वासुदेव चालला दुसऱ्या घरी शंभो शिवशंकर हर 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 महादेव अहो वासुदेवा बोला बाई ही घ्या माझी भिक्षा आणि म्हणावं दान पावलं बाई तुमच्या अंगणात आलो सडा टाकलेलं अंगण त्यावर काढलेली रांगोळी ही 2 मुलं अभ्यास करतात ती कुणाची आहे ती होय ती माझीच की किती मुलं आहे बाई तुम्हाला आम्ही दोघं राजा राणी आणि आम्हाला एक चिमणा आणि एक चिमणी म्हणजे तुम्हाला फक्त 2च तुम्ही लय आळस केला बाई ओ वासुदेवा त्याची म्हणच आहे कुटुंब लहान सुख महान कुटुंब छोट सुख मोठं बर तुमच्या घरी शौचालय बांधलेलं आहे का हो आहे ना बर म्हणजे तुम्ही बचत गटामध्ये सहभागी आहात का अहो वासुदेवा मीच बचत गटाची अध्यक्ष आहे बर म्हणजे तुम्ही काही मला बोलायला शिल्लक ठेवलेलंच नाही म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळालेलं आहे आरोग्याचं महत्व कळालेलं आहे अशा घरची भिक्षा मला चालते बरं